मुंबईतल्या सीएसएमटी परिसरामध्ये पावसाचा जोर कायम आहे। याच ठिकाणाहून आपले प्रतिनिधी राजू सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। राजू, दक्षिण मुंबईमध्ये पावसाची काय स्थिती आहे? कुठे पाणी साचलंय का? आणि आज नागरिकांना कशा त्रासाचा सामना करावा लागतोय? माधवी, आपण पाहतोय की आज आठवड्याचा पहिलाच दिवस आहे, सोमवार आहे, चाकरमाने जे आहे ते घराबाहेर पडलेले आहेत। मात्र कुठेतरी मुसळधार पाऊस रात्रभर पडतोय आणि त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली आहे। दक्षिण मुंबईत जर पाहिलं आपण तर तिथं सुद्धा मोठ्या प्रमाणावरती पाऊस सुरूच आहे। पावसाची संततधार जी आहे ती सुरू असलेली पाहायला मिळते। त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी जे आहे ते भरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर आपण पाहतोय का दादरकडून मुंबईला येताना सुद्धा मोठ्या प्रमाणावरती पाणी भरलेलं आहे। दादर स्टेशनच्या बाहेर पाणी भरलेलं आहे। जे फ्लायओव्हर जो आहे त्या ठिकाणी सुद्धा पाणी भरलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि साऊथ मुंबईत सुद्धा पावसाचा जोर जो आहे तो आपल्याला त्या सर्वांनी पाहायला मिळतोय। त्यामुळे कुठेतरी ऑफिसकडे निघालेल्या सगळ्या लोकांना जे आहे ते मोठ्या प्रमाणावर याचा सामना करावा लागतोय। खरं तर ही वाहतूक कोंडी जी आहे ती मुलुंड टोल नाक्यापासून सुरू झालेली आहे। त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी सुद्धा मोठ्या प्रमाणावर त्यांना पाहायला मिळते। खरं तर अनेक ठिकाणी पाणी भरलेलं आहे। त्यामुळे त्या पाण्यातून रस्ता करताना अनेकांना जे आहे ते दमछाक होताना पाहायला मिळते। खरं तर दादर परिसरात सुद्धा आपण पाहिलेलं आहे की अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे। संततधार पाऊस आहे आणि त्याचा फटका कुठेतरी मुंबईकरांना बसताना पाहायला मिळतोय। आठवड्यातला पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशीच या सगळ्या पावसाचा आणि वाहतूक कोंडीचा सामना जो आहे तो मुंबईकरांना करताना पाहायला मिळतोय। माधवी, राजू, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आता